यापेक्षा दुसरं काय? सगळं बंद करून टाका. कशाला एकमेकाविरुद्ध बोलताय? उद्यापासून बंद करून टाकायला पाहिजे. भुजबळ आणि जरांगेंच्या विरुद्ध बोलणं बंद केलं पाहिजे. जरांगेंनी भुजबळांच्या विरुद्ध बोलणं केलं पाहिजे आणि सगळ्यांनी सरकारचे गुणगान गात पुढे गेलं पाहिजे. हे विषय संपले आहेत असं त्याचा अर्थ आहे आणि समजून घेतलं पाहिजे की विषय संपले. बिजू आताच जर पाहिलं तर ओबीसी आंदोलन एका क्रुशियल फेज मध्ये आहे आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर राज्यातले जे प्रमुख ओबीसी नेते आहेत ते त्यांची भूमिका परस्पर विरोधी, एकमेकांच्या विरोधात त्यांचे तोंड असल्याचं दिसतंय. नाही नाही, आमची काही भूमिका विरोधातली नाही. मी तर कधीच विरोधातली भूमिका मांडली नाही. मी सगळ्यांच्या जे जे याच्यात येतील, कारण ही मुवमेंट थांबली होती ज्यावेळेस 27% आरक्षणाचा विषय पेटला होता, जातीनिहाय जनगणनेचा विषय आला, त्यावेळेस सर्वप्रथम राज्यात मंत्री असताना मी जालन्यामध्ये मोर्चा काढला. त्यावेळेस भुजबळ साहेब वगैरे शांत बसले होते. ओबीसीची कुठली मुवमेंट नव्हती. मोर्चामध्ये मी गेलो. तिथल्या स्थानिक लोकांनी तो विषय उचलून धरला. त्यानंतर लोणावळ्याला बैठक घेतली. अनेक ठिकाणी ओबीसीचे मेळावे घेतले आणि ओबीसीला जागृत करण्याचं काम मी केलं. त्यामुळे सरकारला वाटलं की विरोधक ओबीसीच्या बाजूने ताकदीने उभे होत आहेत. त्यामुळे ते मग सरकारने काही ओबीसी नेत्यांना, समाजाच्या कार्यकर्त्यांना पुढे करून तो विषय हायजॅक करायचा प्रयत्न केला. मला तो विषय माझा एवढाच आहे की सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. पण कालची भूमिका काही संबंध नसताना हे भाजपच्या इशाऱ्यावर मी स्पष्ट आरोप करतोय. भुजबळांनी मला टार्गेट केलंय. कारण नागपूरच्या मेळाव्यामध्ये जी गर्दी अलोट आली आणि तिथून अपेक्षा नव्हती तेवढाच ओबीसी समाज रस्त्यावर उतरून हक्कासाठी उभा झाला. त्यामुळं भारतीय जनता पक्ष घाबरलं, सरकार घाबरलं आणि भुजबळ साहेबांना पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम सुरू केलं. मी टार्गेट करत असताना मला टार्गेट करता भुजबळ साहेबांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो की तुम्ही मला जर टार्गेट करून ओबीसी समाजाला न्याय मिळत असेल, तो 2 सप्टेंबरचा GR मिळत असेल तर भुजबळ साहेबांच्या पाया पडायला मी जातो. तो GR रद्द करा. तुम्ही आमचे नेते आहात आणि तुम्ही ओबीसीचे आश्रयदाते आहात. पण तो GR रद्द झाला तर त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेईल आणि भुजबळ साहेबांना सांगेन की आयुष्यात तुमच्या नेतृत्वामध्ये ही लढाई तुम्ही जोपर्यंत लढाल त्या लढाईमध्ये मी सामील होईल. पण या धुळीचा नुकसान होणार नाही का? झालं ना, मी क्लिअर केलं. अजून काय त्याचा एक महत्वाचा प्रश्न होता. काँग्रेस पक्ष स्वतंत्र काळाचा पक्ष आहे आणि त्या काळात तो वावरत आहे असं संजय राऊत म्हणाले. काय? काँग्रेस हा स्वतंत्र काळातला पक्ष आहे आणि त्याच काळात तो वावरत आहे असं संजय राऊत म्हणाले. मी ऐकलं नाही. दुसरं असं म्हटलंय की स्थानिक स्वराज्य संस्था महाविचा प्रश्न येत नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. महाविया फक्त विधानसभेसाठी. कोण म्हणलं? संजय राऊत. नाही, त्यांची भूमिका काय आहे ते मला माहिती आहे. मला स्वातंत्र्यापासून काँग्रेस पक्ष काम करतोय. काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. काँग्रेस पक्ष हा संविधानावर विश्वास ठेवून काम करणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष कधी मनभेद हा मानणारा नाही. जातीय भेद, धर्मनिरपेक्षता हा काँग्रेस पक्षाचा पाया आहे. सर्व धर्मांचा समान अधिकार आणि सर्व धर्मांना समान वागणूक देणं, न्याय देणं आणि आदर करणं हे आमच्या पक्षाची मूळ भूमिका राहिलेली आहे. कोणालाही दुखवायचं नाही. जातीयवादी विषारीपणा दरी निर्माण होईल धर्मामध्ये, जातीमध्ये, अशा प्रकारची कुठलीही भूमिका आमची नाही. त्यामुळे आमच्या पक्षाचा पाया जो आहे तो पाया तो मुळात आहे. दिवस चांगले येतील, दिवस वाईट येतील. पक्ष 2 निवडणुका हरेल, त्यामुळे काही पक्ष काँग्रेस संपणारा नाही आहे. काँग्रेस हा जनमानसामध्ये आहे, गावागावात आहे. वाईट काळ येतील. भाजपा 200 जर तिकडे 300 वर जाऊ शकतं तर काँग्रेसचे 2 निवडणुका हरले म्हणून एवढं वाईट काँग्रेसला विचाराने परावृत्त होणं विचारापासून हे योग्य वाटत नाही. लढाई लंबी आहे, ठीक आहे. स्वातंत्र्यामध्ये इतके वर्ष लढून अनेक हजारो लोकांना शहीद व्हावं लागलं आणि खोटा नेरेटिव्ह पसरवणं भाजपचा धंदाच आहे. सुभाषचंद्र बोसच्या संदर्भात पसरवलं. आमचे सरदार वल्लभभाई पटेलच्या संदर्भात त्यांनी फेक नेरेटिव्ह विरोध दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं लोकांच्या पुढे, इतिहास लोकांच्या पुढे. विचारधारेशी सहमत होणं आणि माणसामध्ये दरी निर्माण होईल, धर्मामध्ये दरी निर्माण होईल, अशा प्रकारचं कुठलंही काम काँग्रेस करत नाही. त्या विचाराला धरूनच काँग्रेस पुढे जाते आहे. पण या स्टेटमेंटचा एक अर्थ असा निघतो की इंडिया आघाडी जी होती किंवा महाविकास आघाडी ही फक्त विधानसभा आणि लोकसभेपुरती होती. महाविकास म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये लागू होणार नाही. कुठेतरी शिवसेना आता यातून बाहेर पडण्याची